सावकाश हाताच्या उंगलीच्या सहाय्याने जेवढे डोळ्यांची उघड दाखवायची स्वतंत्र स्थितीमध्ये यायचं आहे, उघडून करायचं आहे. तेव्हा जागतिक योग होईल. भारतासोबतच संबंध जगामध्ये साजरा होतोय. जवळपास 177 देशांमध्ये हा योग दिवस त्या ठिकाणी साजरा होतोय. 5000 वर्षांपासून जी काही समृद्ध परंपरा योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिलेली आहे ती खरंच एक अतुलनीय असे आहे. कारण की एक योग साधक म्हणून ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण की आज आपण पाहतोय सर्व लोक आपल्या पोटासाठी काम करत असतात, काबाड कष्ट करत असतात. हा तर भाग कामगार वर्षाचा भाग. आणि इथं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम केलं जातं. जेव्हा आपण काम करू तेव्हा आपल्याला खायला मिळतं. अशी परिस्थिती बऱ्याच भागात आहे. परंतु हे सगळं करत असताना कुठंतरी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षित राहतं. आणि आरोग्याकडे दुर्लक्षित राहिल्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळे आजार, वेगवेगळ्या व्याधी उद्भवायला सुरुवात होते. त्यामुळे आपण या गोष्टीचं कुठंतरी सिरियसनेस घ्यायला पाहिजे. कारण की आज सर्वजण तुम्ही आता जवळपास 2 ताईंना जर सोडलं तर बरेच जण सगळेच जण युवक आहेत इथं. त्यात सर्व नाही. कारण की कसं आहे माहिती आहे का, आज भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये एक तरी शुगरचा पेशंट, एक तरी बीपीचा पेशंट आणि आता सुरुवात झाली आहे कॅन्सरची. एक तरी पेशंट कॅन्सरचा दिसतोय. त्यामुळे भविष्यात कुठंतरी याचं प्रमाण कमी करायचं असेल किंवा हे पूर्णपणे थांबवायचं असेल तर आजच्या योग दिनाच्या दिवशी आपण स्वतः संकल्प केला पाहिजे की बाबा मी दररोज किमान अर्धा तास तरी माझ्या स्वतःसाठी, माझ्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांसाठी किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असतील, तुमचे जे ओळखीचे कोण असतील त्यांच्यासोबत योगा करा. यंदाच्या वर्षी आपल्या भारत सरकारच्या केंद्रीय आयुष विभागाची संकल्पना आहे योग स्वतःसाठी आणि समाजासाठी. स्वतः तर योग करायचा तर आहेच, परंतु समाजातले जे कोण आता मी सांगितल्याप्रमाणे मित्रमैत्रिणी, नातेवाईक असतील, तुमचे आई वडील असतील, बहीण भाऊ असतील, तुमचे हितचिंतक असतील, तुमचे ओळखीचे कोण असतील तर त्यांना पण योगा करण्यासाठी प्रोत्साहित करायचं. मध्यंतरी सारथीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एक 2-3 रविवार शिबिर पण घेतलं होतं. पण काही कारणामुळं ते परत थांबलं. पण सर तुम्ही कधी पण हाक द्या मला, दर रविवारी मी इथं यायला तयार आहे. आपण सर्वजण ही योगाची चळवळ आहे ती आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची. कारण की आपण जर ही चळवळ जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली तर एक राष्ट्र बांधणीचं काम आपल्या माध्यमातून होणार. कारण की आज जर आपण पाहिलं, मगाशी म्हटल्याप्रमाणे शुगर बीपीचा पेशंट दिसतोय, तर निरोगी आणि बलशाली भारत जर बनवायचा असेल तर फक्त माझं एकट्याचं किंवा सारथीचं किंवा आपलकर सरांचं, वाघमारे सरांचं, शैलेशचं, हनुमंत दादांचं किंवा इथल्या बसलेलं तुमचं एकट्याचं काम नाही. तर आपल्या सगळ्यांना जर सोबत घेऊन हे काम करायचं असेल तर तुम्ही आता इथं आपली संस्थेची जागा आहे, इथं आपण करू. पण सगळ्यांना बोलवणं तर इथं आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा केलेला आहे. तरी चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहे. आपण रोज सकाळी उठून कमीत कमी जास्त नाही तरी 15 मिनिट तरी केलं पाहिजे, एवढं मी सांगतो.